मनसे चेंबूर विधानसभेच्या वतीने विभाग अध्यक्ष माऊली थोरावे यांनी महाआरती व प्रसाद वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले। यावेळी मनसे नेते शिरीष सावंत, सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे, सरचिटणीस रीताताई गुप्ता, सरचिटणीस सुचिता माने, महिला विभाग अध्यक्षा बीना उकरंडे तसेच चेंबूर विधानसभेचे सर्व महिला पुरुष उपविभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी, आजी माजी पदाधिकारी आणि सर्व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते। आज आहे ना, संपूर्ण देशामध्ये हा जल्लोष साजरा होत आहे। प्रभू श्रीरामचंद्र मंदिराचा आज लोकार्पण सोहळा झालेला आहे आणि संपूर्ण देशासाठी आज एक गौरवाचा क्षण आहे। त्याचप्रमाणे आज चेंबूरमध्येही अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत। त्यापैकी आम्ही चेंबूर कॅम्पमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। मोठा जल्लोष इथे आहे आणि मोठ्या गर्दीमध्ये भक्त इथे उपस्थित आहे। ह्या देशामधला प्रत्येक नागरिक आज खुश आहे। प्रत्येक घराघरामध्ये हा उत्सव साजरा केले जात आहे आणि प्रभू श्रीरामचंद्रांचे बऱ्याच वर्षापासून हे वादविवाद चालू असताना त्यानंतर आता कुठेतरी मंदिराचं निर्माण झालेलं आहे आणि हे प्रत्येक हिंदूसाठी एक गर्वाचं क्षण आहे। इथे लाडू वाटप आहे किंवा पाणी वाटप आहे, अनेक प्रकारचे वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत। माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आम्हाला महाराष्ट्राला प्रत्येकाला आदेश दिला होता की हा उत्सव म्हणून आपण साजरा केला पाहिजे। जय श्रीराम, जय जय श्रीराम याच्यात सगळं आलं। माननीय राज ठाकरे साहेबांचा आदेश आणि आम्ही तो पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे। सगळं समाज, सर्व लोक, हिंदू लोक अगदी त्यांचा दिवाळी आज साजरा करायची होती, ती आज साजरी करतात, तुम्ही बघताय। धन्यवाद। खूप छान आजचं वातावरण पूर्ण जगभर भारतात रामाचा हा जन्मोत्सव साजरा करत आहोत आणि हे जे काही खुशीचं वातावरण आहे आणि लाडू आणि पाणी जे काही आपण वाटत आहोत, तो आता या रामाचा हा तिसरा बर्थडे सेलिब्रेशन आहे। अयोध्येमध्ये राम जेव्हा रामाचा रामनवमी हा पहिला जन्मदिवस, अयोध्येमध्ये राम हे दिवाळीच्या टाइमला जेव्हा आले तो त्यांचा दुसरा बर्थडे आणि आता त्यांचं जे मंदिर बनलं आहे त्यानिमित्ताने आपण हे तिसरा बर्थडे सेलिब्रेटेड म्हणजे आणि आपल्याला जसे पंतप्रधानांनी सांगितले होते की आपल्याला म्हणजे दिवाळी सेकंड दिवाळीचं असेल, तर आज असं हे सगळीकडे आपण अगदी दिवाळीचं वातावरण, मी तर म्हणेन दिवाळीपेक्षाही जास्त दीपस्तंभ आणि खुशीचा जो माहोल, उत्साह हा गगनात म्हणजे स्वर्गातून देव सुद्धा हा उत्सव बघत असतील आणि आपल्या या पिढीला वरतून ते आशीर्वाद देतात। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।